नमस्कार मित्रांनो, पॉवर ऑफ इक्विटी मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, जसं 2 आठवड्यापासून मार्केट आहे की नाही एक साइडवेज झोन मध्ये आहे आणि सध्या जर बघितलं तर आपण लास्ट वीक मध्ये जे काय हाय होता त्या हायला मार्केट ह्या आठवड्यात ग्रीन सिग्नल दिले। खरं लास्ट वीक मध्ये जे हाय होतं त्या हायला ब्रेक केलेला नाहीये। तर त्यानंतर मार्केटमध्ये काय होणार आहे आता आपण ॲनालिसिस करू। खरं ॲनालिसिस करायच्या आधी पॉवर ऑफ इक्विटी हा मराठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करून घ्या। तसंच आपण ह्या आठवड्यामध्ये येणारा त्या स्टॉक बद्दल सुद्धा आपण आता ॲनालिसिस करणार आहोत। जसं मार्केट डाऊन ट्रेंड आहे, ह्या डाऊन ट्रेंड मध्ये आपल्याला ब्रेकआउटचे स्टॉक मिळणार नाही मित्रांनो, खरं बॉटमचे स्टॉक आपल्याला जरूर मिळतील। तर हा बॉटमचा स्टॉक कोणता आहे आपण आता ॲनालिसिस करू आणि ॲनालिसिस करायच्या आधी तुम्हाला परत सांगतो मित्रांनो, पॉवर ऑफ इक्विटी मराठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करून घ्या। ह्या आठवड्याचा स्टॉक बद्दल ॲनालिसिस करायच्या आधी आपण एकदा निफ्टीचा ॲनालिसिस करून घेऊ। निफ्टीचा चार्ट ओपन करतो मित्रांनो। आता मी हे बघा, आता निफ्टीचा चार्ट ओपन होतोय। निफ्टीचा चार्ट इथं ओपन झालेला आहे। इथं जे चार्ट दिसते हे वीकली चार्ट आहे मित्रांनो। तर वीकली चार्टच्या पद्धतीने सुद्धा आपण आता सध्या ॲनालिसिस करणार आहोत। तर एक मिनिट तुम्हाला मी दाखवतो। ओके, हे बघा मित्रांनो, हे जे लाईन आहे पूर्ण पहिल्यांदा काढून टाकतो, मग नंतर मी ड्रा करतो। तर वीकलीच्या वाईजे पहिल्यांदा काय करतो, मंथली कॅन्डल। तर मंथली कॅन्डल मध्ये ऍक्च्युली काय झालंय हे तुम्हाला मी दाखवतो। जसं आपण लास्ट वीक मध्ये आपण ह्या स्टॉकला ॲनालिसिस केलेलं होतं। इथं जे इम्पॉर्टंट ही ट्रेंड लाईन आहे आणि ह्या ट्रेंड लाईनला आपल्याला इथं ब्रेकआउट मिळालेला आहे, म्हणजे खालच्या बाजूला आपल्याला ब्रेकडाऊन झालेला आहे। त्याच्यामुळं आपण ह्या स्टॉकला इथं म्हणजे निफ्टीला आपण इथून खालचं टार्गेट जे आहे ते 21,280 चा टार्गेट आपण समजलेलो होतो। खरं राऊंड फिगर किती 21,500 चा हा पहिला टार्गेट राहील खालच्या बाजूला। तर आता ह्या आठवड्यामध्ये ऍक्च्युली काय झालंय मित्रांनो, थोडंसं ग्लोबल न्यूज पॉझिटिव्ह असल्यानं कारण हे स्टॉक इथनं म्हणजे निफ्टी वरती गेलेले आहेत आणि काही स्टॉक सुद्धा वरती गेलेले आहेत। ऍक्च्युली आता आपण काय करू मित्रांनो, इथं वीकली कॅन्डल्स मी तुम्हाला दाखवतो। वीकली कॅन्डल्स मध्ये काय झाले ते तर बघा। तर ही ट्रेंड लाईन असू द्या मित्रांनो, ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला इथं ऍक्च्युली काय होणार आहे, पुढं कुठं क्रॉस झालं तर आपल्याला मार्केट बुलिश मध्ये येईल हे सुद्धा आता मी दाखवणार आहे। तर बघा, ऍक्च्युली इथं हे जे रेड कॅन्डल आहे, हे बघा इथं रेड एक आहे आणि ग्रीन एक कॅन्डल आहे। थोडंसं काय करतो, हे सध्या काढतो आणि कॅन्डल्स थोडेसे मोठे करतो। ओके, तर हे बघा, राईट। तर हे बघा मित्रांनो, इथं ही जे रेड कॅन्डल आहे हे आपल्याला मागच्या आठवड्याचं जे आहे हे मागच्या आठवड्याची रेड कॅन्डल आहे आणि आता सध्या जे आपल्याला ही कॅन्डल झालेली आहे ही ह्या आठवड्याची आहे। आता आज सध्या शुक्रवारच्या दिवशी हे मार्केट क्लोज झालेलं आहे मित्रांनो। तर तेव्हा आपल्याला हे थोडंसं ग्रीन कॅन्डल आपल्याला पॉझिटिव्ह दिसते। तर ऍक्च्युली इम्पॉर्टंट जे आहे इथं तुम्हाला सांगतो थांबा, इम्पॉर्टंट आपल्याला काय आहे, जे ह्या मागच्या आठवड्याचा जो हाय आहे ते किती आहे, हाय आणि लो दोन्ही पहिल्यांदा मी मार्क करतोय। इथं हे लो आहे। तर बघा मित्रांनो, तर आपल्याला तुम्हाला सांगायचं एकच आहे, तर इथं मागच्या आठवड्यात जे हाय होतं किती 22,668, किती 22,668.05। ओके, आणि तसंच लो जे आहे ते किती आहे 22,124.70। हे आपल्याला मागच्या आठवड्याचा हाय आणि लो हे दोन आपण आता सध्या मार्क केलेलं आहे। तर आता ह्या आठवड्यात जे ग्रीन कॅन्डल झालेले आहे, तर ह्या ग्रीन कॅन्डलनं जे आता आपल्याला जे क्लोजिंग मिळालंय किती 22,552.50 ह्या रेंजला आपल्याला ब्रेकआउट क्लोजिंग मिळालेलं आहे मित्रांनो। तर जे मागच्या आठवड्याचं जे हाय आहे ह्याच्यावरती आपल्याला क्लोजिंग दिलेलं नाही। तर याचा अर्थ काय मित्रांनो, मार्केटमध्ये थोडंसं अजून करेक्शन येईल असं वाटतंय, किंवा साइडवेज जाईल किंवा अपसाइडला पण जाईल। खरं हे इम्पॉर्टंट आपल्याला लेवल आहेत 22,668 चा। आणि दुसरा जे आहे हे इथं तुम्हाला हे ट्रेंड लाईन जे आपण ड्रा केलेले आहे मित्रांनो, हे मंथली कॅन्डल आणि वीकली कॅन्डलला सुद्धा आपल्याला क्लोजिंग दिलेली आहे। तर सध्या काय करतो आता, तर बघा मित्रांनो, हे सगळं पहिला काढून टाकतो। तर हे बघा, इथं जे आपल्याला ह्या ट्रेंड लाईनचं जे इथं क्लोजिंग जे मिळालंय आपल्याला, आणि इथं जे साधारण आपल्याला एक दोजी कॅन्डल टाइप आपल्याला म्हणजे इन्व्हर्टेड हॅमरचं एक आपल्याला कॅन्डल पॅटर्न म्हणजे स्टिक तयार झालेली आहे। तर जोपर्यंत ह्या हायच्या वरती म्हणजे हे ट्रेंड लाईनचं जे वरती हाय जे आहे
त्याच्यावरती जेव्हा ब्रेकआउट देईल त्यावेळी मार्केटमध्ये अपसाईड येईल आणि ते किती आहे हे सुद्धा तुम्हाला एकदा दाखवतो, ड्रा करून दाखवतो पहिल्यांदा। तर हे बघा मित्रांनो, तर आपल्याला इथं ह्या कॅन्डलचा जो हाय आहे ते 23,050। जेव्हा 23,050च्या वरती जेव्हा मार्केट क्लोज देईल आपल्याला वीकली प्रमाणे, तर तेव्हा मार्केटमध्ये करेक्शन संपलं आणि तिथून पुढे मार्केट अपसाईडला जाणार असं आपण समजून घेऊ। तोपर्यंत मार्केटमध्ये एक साइडवेज किंवा परत पुन्हा करेक्शन येऊ शकते, हे आपण गृहीत धरू मित्रांनो। तर आता आपण ह्या आठवड्यामध्ये जे स्टॉक येणार आहे त्या स्टॉक बद्दल आता आपण अनालिसिस करू। तर ह्या आठवड्यामध्ये जे स्टॉक येणार आहे मित्रांनो, त्या स्टॉकचं नाव आहे LIC, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया। तर बघा मित्रांनो, ह्या स्टॉक बद्दल आता आपण अनालिसिस करणार आहोत आणि ह्या स्टॉक मध्ये आपल्याला सुद्धा एक मस्तपैकी एक करेक्शन झालेलं आहे आणि इथं तुम्हाला एक ड्रॉ करून दाखवतो, हॉरिझॉन्टल लाईन आता मी ड्रॉ केलेली आहे आणि तसंच म्हणजे ह्याच्यामध्ये हे लाईन ड्रॉ का केलं हे तुम्हाला मी दाखवतो। जेव्हा हा स्टॉक IPO मध्ये आलेला होता आणि IPO नंतरनं बघा कसं करेक्शन होऊन त्यानंतर एक साइडवेजला जाऊन इथं आपल्याला ब्रेकआउट मिळालेला होता आणि ब्रेकआउट दिल्यानंतर हा स्टॉक कंप्लीट पहिला टार्गेट केला आणि तिथनं थोडंसं करेक्शन येऊन दुसरा टार्गेट सुद्धा आपल्याला करेक्शन केला आणि मग जेव्हा मार्केटमध्ये करेक्शन आला तेव्हा हा स्टॉक सुद्धा खाली असं डाऊन मध्ये आला मित्रांनो। हा कधीही थोडंसं इथं बाउन्स बॅक दिला, खरं कंप्लीट इथनं पुढं खालीच म्हणजे डाऊन साईडला गेला। खरं आता इम्पॉर्टंट हे जे आपण हॉरिझॉन्टल लाईन हे ड्रा केलेले आहे, बरोबर ह्या स्टेपला येऊन हा स्टॉक इथं आपल्याला करेक्शन झालेला आहे। तर आपण ह्याच्यामध्ये एंट्री करायचं असेल तर हा स्टॉक सुद्धा LIC हा स्टॉक फंडामेंटली खूप स्ट्रॉंग आहे। आता जे सध्या आपल्याला क्लोजिंग प्राइस मिळालेली आहे ते किती 763 रुपये। तर 763 न सुद्धा आपण ह्या स्टॉक मध्ये एंट्री करू शकतोय आणि जर समजा ह्याच्यामध्ये अजून थोडीशी करेक्शन जरी आलं तरी आपण ह्या स्टॉकला अजून म्हणजे खालच्या लेवलला सुद्धा आपण ऍड करू शकतोय। खरं याची जर इथून जर खाली जरी नाही आलं तर ह्या स्टॉक मध्ये आपण जे खरेदी करायचं आहे किती खाली जरी नाही आलं तरी 767 ते 800च्या रेंज मध्ये आपण ह्या स्टॉकला खरेदी करू शकतोय। जरी समजा तुम्हाला टेक्निकलच्या हिशोबाने जर समजा एक्झिट व्हायचं असेल तर इथं जे हा जे लो आहे ऑलमोस्ट किती हे 600 आहे, हे 600च्या खाली जर समजा वीकली प्रमाणे जर क्लोजिंग मिळालं तर आपण ह्याच्यातून एक्झिट होऊ शकतोय आणि टार्गेट जे आहे हे पहिला टार्गेट 1000 रुपयाचा राहील आपल्याला आणि दुसरा टार्गेट जे आहे हे कंप्लीट 1200चा आहे। म्हणजे हे दोन टार्गेट म्हणजे जर मार्केट सेटल झाला तर मित्रांनो हा स्टॉक मध्ये लवकर येऊ शकतोय। तर मित्रांनो तसंच आपण पुढच्या आठवड्यामध्ये भेटू, आता तोपर्यंत धन्यवाद।